आता कडब्याचे दर चालू झाले नाहीत ना? आता चालू झाले. आता किती अजून मागणार पुन्हा जर मिळला हा तरी भरपूर मागणार, डबल होणार. बरं डबल मागणार. मला आपलं पूर्ण नाव सांगा. दिनेश अरुण ठेंगील. बरं आपण शेतकरी का व्यापारी? शेतकरी आणि व्यापारी दोन्ही पण आहे आपण. बरं ठीक आहे. आता आपण या तुमच्या रानामध्ये थांबलेलो आहे. हे टोटल किती रान आहे आपलं? हे 10 एकर आहे. 10 एकर आहे. 10 एकरमध्ये किती कडबा निघालाय? कडबा एक 5,000 निघलाय. 5,000 निघालाय. दिलेला आहे का शिल्लक आहे काय? काय शिल्लक आहे, थोडा दिलाय. बरं कसा जो दिलेला आहे तो कसा शेकड्याने दिलेला आहे? 1800 रुपये दिलाय. 1800 रुपये दिलेला आहे. बरं ठीक आहे. आता ही जी पेंडी तुम्ही घेतलेली हातात ही जरा थोडी नॉर्मल बरोबरी दिसते आपल्या डोक्याला. साधारण किती फूट आहे? ही 6 फुटाच्या आसपास आहे. 6 फुटाच्या आसपास आहे. बरं आता ही सगळा आपला मुळापासूनच काढतात का कडबा इथं? उपसून काढते आमची. मुंडेवाडी भागात असू दे किंवा मंगळवेढा भागामध्ये हा उपसूनच काढतो. ह्याचे काय फायदे असतात? उपसून काढलेला कडबा ह्याच्यातला ही अंश कमी होत नाही कडब्यातला. बर हाय असा टिकून राहतो. टिकून राहतो. आणि कापलेला कडबा असला का खराब होतो लवकर. बरं ठीक त्यामधलं आहे. पूर्ण पोकळी निर्माण होऊन खराब होऊन जातो. बरं आता सीझन किती महिने आहे आता कडब्याचा? अजून एक 3 महिने चालतोय. 3 महिने चालतोय. पूर्ण. ह्याच्यामध्ये साधारण रेट आता शेकड्याचे कसे होत जातील, म्हणजे कसे वाढत जातील अजून काय? रेट कमी जास्त खाली 1500 पासून वर 2100 रुपये पर्यंत माल बघून क्वालिटी बघून शेकड्याचे दर ठरतात. माल बघून क्वालिटी बघून शेकड्याचे दर ठरत असतील. आता ही जी पेंडी तुम्ही हातात घेतलेली ही कुठला आहे जातीला कडबा काय? ही 35 एक मालदांडी आहे देशी. 35 एक मालदांडी देशी. बरं ठीक आहे. तरी ज्वारीचे रेट काय चालू आहेत आपल्या मंगळवेढ्यात? ज्वारी आहे 3000 पासून 4500 पर्यंत. बर. आणि आता ही कडब्याचे सीझन जे चालू आहे, आता कडब्याचे दर चालू झाले काय? हा चालू झालं. म्हणजे जाहीर व्हायला लागले कडब्याचे दर. बरं आता गाड्या सुद्धा काय मी फेसबुकला माझ्या ग्रुपला आहेत त्याचे सुद्धा काय तर लोकांचे शेतकरी असू द्या किंवा व्यापारी असू द्या त्यांचे बी पोस्ट पडायला लागलेत की कडबा घरपोच मिळून जाईल. म्हणजे आता रेट चालू झाले. बरं ठीक आहे चालते. चालू आहे कडबी. बरं आणि आपल्याकडे गाडी वगैरे वाहन काय आहे का? म्हणजे 4-7 टेम्पो आहे, पिकअप आहे. बरं 4-7 टेम्पो आहे का? साधारण त्या टेम्पो मध्ये किती कडबा बसतो आपला? 1200-1300 कडबा बसतो. 1200-1300 कडबा बसतो. तर ही पेंडी जी घेतलेली एक सिंगल जी पेंडी आहे किंवा 2 पेंड्या आहेत घ्या, 2 पेंड्या आहेत, साधारण एका पेंडीचं वजन किती भरते काय? 2 ते 3 किलो भरते. 2 ते 3 किलो एक अंदाज तुम्ही सांगितलाय. पण ठीक आहे. पोच करायची रेट कशी असतात आपली काय? पोच करायचे अंतर बघून त्यांचं गावाचं ठिकाण बघून त्यानुसार भाडं ऍड करून दर सांगतो आम्ही. बरं म्हणजे किलोमीटरवर तुमचं असते. बरं ठीक आहे. मला मोबाईल नंबर द्या तुमचा. 97 30 14 51 22. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या. हे शेतकरी पण आहेत आणि व्यापारी पण आहेत. तर ज्यांना कोणाला असा हा कडबा ह्यांचा घ्यायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं पूर्ण नाव सांगा. विजय अरुण ठेंगील. बरं आपला पत्ता? राहणार मुंडेवाडी, तालुका मंगळवेढा. बरं आपण आता तुमच्या ज्या रानात थांबलेलो आहे आपण, हे टोटल रान किती आहे आपल्याला? 7 एकर आहे. 7 एकर आहे का? 7 एकरमध्ये किती कडबा निघाला आपला? 3700 कडबा निघाला. 3700. बरं ठीक आहे. हे 3700 दिलेला आहे का काय शिल्लक आहे यात? द्यायला चालू आहे. द्यायला चालू. आता ही गाडी जी भरून चाललेली आहे ही तुमचीच गाडी आहे का? आपलीच गाडी. पिकअप आहे का? साधारण किती कडबा बसतो या पिकअप मध्ये? 800 ते 850 पेंडी बसते. 800 ते 850 पेंडी बसते म्हणते. आता ही कुठल्या गावाला चाललाय? आता आळंदीला चाललाय. आळंदीला. बरं कसा दिलाय आपण? तिथं चाललाय. तिथं 3700 रुपये शेकड्यानं पोच दिलाय त्यांना. 3700 रुपये शेकड्यानं पोच दिलेला आहे. बरं ठीक आहे. आळंदीमध्ये कुठलं गाव? आळंदीमध्ये मोशीला. बरं ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. आळंदीमध्ये मोशीला चाललेलं आहे. आणि काय म्हणतो 3700 रुपये 700 रुपये शेकडा. 3700 रुपये शेकडा म्हणलेले आहेत. माल दिलेला आहे त्यांना काही खर्च नाही. पोच दिलेला आहे आणि त्या मालकांना काही खर्च नाही म्हणतात. बरं ठीक आहे. आता साधारण शेकड्याचे दर काय आहेत आपल्याला इथं जागेवरनं जर येऊन घेऊन जायचे म्हणजे? कडबा बघून 1900 पासून 2100-2200 पर्यंत चालू आहे. म्हणजे कडबा बघून 1900 ते 2100-2200 रेटचा कडबा आहे. 2100 ते 2200च्या रेटचा हा कडबा आहे. साधारण जरा पेंडीपाशी थांबता का तुम्ही? एक पेंडी जरा हातातच घ्या नॉर्मल. हां पुढे घ्या तुमच्या म्हणजे जवळ घ्या. हां हा कडबा साधारण तुमच्या डोक्याच्या थोडा वर गेलेला आहे. साधारण किती फूट असेल ही? 6 फूट धरून चालाय सरासरी सगळाच कडबा. बरं 6 फूट धरून चालायचं म्हणते. आणि ही पेंडी सुद्धा तुम्ही मुळासहितच काढलेली आहे? हां ह्याचे फायदे काय आहे? म्हणजे मुळासहित काढलेली. मुळासहित काढलेला कडबा खराब होत नाही. किती दिवस ठेवा तुम्ही, जनावरांना खायला चांगला. बरं आपल्याला कडबा असतो बाहेरचा जे येतोय इथवर कडबा वाटतो इथून पुढेच खाणार. बरं ठीक आहे. पुढेच खाते म्हणजे मुळासहित काढलेल्याचे ते फायदे आहेत का?
बरं ठीक आहे. कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे हा कडबा काय? कडबा ही सगळ्याच जनावरांना चालतो. त्याच्यामध्ये काय म्हणजे सुधारणा वगैरे काय दुधात? पाणी पिते ती, चमक राहते जनावरांना. बरं आजारी पडलेल्या जनावरांना सुद्धा डॉक्टर सुद्धा सांगतो ही वाळला कडबा आणून टाका म्हणून. बरं ठीक आहे. दुधामध्ये काय फॅटमध्ये काय वाढ? फॅटमध्ये दुधामध्ये सुद्धा फरक पडतोय. बरं ठीक आणि आहे. बाकी या सगळ्या कडब्यापेक्षा मंगळवारच्या कडब्यात तर लई फरक पडतो. बरं ठीक आहे. बिगर आपल्या पाण्याचा कडबा. बिगर पाण्याचा कडबा हा काळ्या मातीतलाच कडबा आहे सगळा. आता मंगळवेढा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध. ज्वारीची काय रेट आहे ज्वारी बघून आहे 3000 पासून 3500 पर्यंत क्वालिटी बघून. म्हणजे बघून आहे 3000 पासून ते 3500 पासून आहे. आता कडब्याचे दर चालू झाले नाहीत ना आता? चालू झाली. आता किती महिने सीझन असतो काय तरी? Season तसं दरवर्षी 2-2.5 महिने असतो, पण ह्या वर्षी 1 महिन्याभरात सीझन संपणार आहे. बरं ठीक आहे. 1 महिन्याभरात सीझन संपणार आहे. महिन्याभरात कडबा अजून मागणार पुन्हा. जरी माग- कुठं मिळला हां तरी भरपूर मागणार, डबल होणार. बरं डबल मागणार. हम्म. समजा कडब्याचा आता सीझन जरी संपला तर आपल्याकडे कडबा जर कोणाला घ्यायचा झाला तर आपल्याकडे मिळून जाईल का? तो पण ज्या त्यावेळेचा रेट वेगळा राहतो, परत कडबा मागतोय. बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर द्या मला. 93 53 59 59 19 19 4105. 4105 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला असा कडबा हा घ्यायचा झाला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. पूर्ण नाव सांगा. गणपती मल्लेश साडे. आपला पत्ता कुठला? राहणार मुंडेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बरं आता आपण या तुमच्या रानात थांबलेलो आहे. हा. टोटल रान किती आहे हो? ते 2-2.25 एकर आहे. बरं या 2.25 एकरमध्ये किती कडबा निघाला आपला? 11-1200. 11 ते 1200. ही 11-1200 दिलेला आहे का शिल्लक आहे काय? आता भरती होऊन राहिले शिल्लक राहते ना. बरं ठीक आहे चालते. आता ही पेंडी तुमच्या डोक्याच्या नॉर्मल वर गेलेली आहे. साधारण किती फूट आहे हो? 6 फूट आहे ना. 6 फूट आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. जातीला कुठला आहे हा कडबा काय? देशी मालदाटे. देशी मालदांडीमध्ये येतो का? मंगळवेढा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. हा. तरी ज्वारीचे रेट काय चालू आहेत आता काय? ज्वारीचे 3.5 ते 4 4,000 पर्यंत 4200. ठीक आहे चालते. तरी शेकड्याचे दर काय सांगताय? कसला? शेकड्याचे दर काय सांगताय? कडब्याचे का? हा 2200-2300 पर्यंत आहे. बर आपण शेतकरी का व्यापारी? शेतकरी. शेतकरी. बर ठीक आहे. तरी जागेवरून जायची ती रेट सांगितलेत का तुम्ही? जागेवर बर ठीक आहे. आणि पोच करायची जर झाली तर काय? पोच करायला त्याला काय वाहनाचं भाडं लागतंय, भरणी लागते. बर ठीक आहे. आपल्याकडे वाहन वगैरे तसलं काही नाही म्हणजे आपण शेतकरी. जाणं येणं चहा पाण्याचा खर्च बसतोय. बर ठीक आहे चालतं. तुम्ही जागेवरून घेऊन जायची रेट सांगितलेली आहे 2000 ते 2200. तर 1000 पेंडीची काय रेट होतील? 22,000 ते 21,000 असे रेट होतील असं तुम्ही म्हणजे सांगताय. बरं ठीक आहे चालते. तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आपला मोबाईल नंबर सांगा तेवढा. 93 93 59 59 19 19 4105. 4105. तुम्ही बघून घ्या. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या अशा पद्धतीचा या मालकांचा कडबा आहे. तर ज्यांना कोणाला असा हा कडबा घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हा कडबा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे म्हणजे? जर्सीसाठी, देशी गायसाठी, मसाल्यासाठी. म्हणजे थोडक्यात सगळ्याच जनावरांसाठी उपयुक्त आहे. ह्याचे फायदे काय काय होत असते तू या कडब्यामुळं काय? या कडब्यामुळं जनावर पाणी पिते, दूध वाढतंय. बर फॅट वगैरे काय? फॅटचं काय आता आम्ही डेअरीने मारत नाही. बरं ठीक आहे चालते. म्हणजे दुधामध्ये तर वाढ होते. हा. ठीक आहे. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर असा हा कडबा जर कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक. मालक आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव अंकित शंकर गोडके. बरं आपला पत्ता कुठला? मुक्काम मुंडेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बरं आपण आत्ता ज्या तुमच्या रानात थांबलेलो आहे या रानात सॉरी ही रान आपलं किती एकर आहे? ही 5 एकर आहे की. 5 एकर आहे का? 5 एकरमध्ये किती कडबा निघाला आपला? 2,500. 2500 निघाला आहे का? बरं ठीक आहे. साधारण ही पेंडी किती फुटायची होई? ही 5.5 फुटाची आहे की. 5.5 फुटायची आहे का? बरं ठीक आहे. आता हा कडबा जो काढलेला आहे आपण हा सगळा मुळासहितच काढलेला आहे हो. हा मुळासहित. मी आत्ता एक दोघा तिघांची व्हिडिओ घेतलेली आहेत त्या व्हिडिओमध्ये पण असं मुळासहितच काढलेला आहे कडबा. मुळासहित. काय आहे म्हणजे कारण काय वैशिष्ट्य काय मुळासहित काढ? हे वर्ष दीड वर्ष टिकून राहते कडबा. बरं मुळासहित काढलेला. बरं. बरं ठीक आहे. हा कडबा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे म्हणजे काय? सर्व जनावरांसाठी. सर्व जनावरांसाठी. बरं ह्याच्यामध्ये काय दुधामध्ये काय वाढ होत असते का फॅटमध्ये वगैरे काय होते की. होत असते का? हो. बरं ठीक आहे चालते. कसा शेकडा देत आहे आपण काय? पण 19-20 1900 2000. 2000. बरं ठीक आहे चालते. आता कडब्याची सीझन सुरुवात झालेली आहे. या रेटमध्ये अजून काय वाढत जाते कमी होते? वाढत जाणार की. रेट वाढत जाणार. तरी सीझन किती महिने आहे अजून? हा अजून 2-3 महिने आहे. 3 महिने चालेल. 2 किंवा 3 महिने चालेल. बरं ठीक आहे. तरी 1000 पिंडीचे काय रेट होतील आपल्यापेक्षा जर घेऊन जायचे? 20,000. 20,000 रुपये होतील का? बरं आता ही जी रेट तुम्ही सांगितली या रेटमध्ये काही कमी जास्त होईल का? होय कमी जास्त होणार की थोडं. बरं ठीक आहे. आपण शेतकरी का व्यापारी? शेतकरी. शेतकरी. आणि समजा जर कोणाला घ्यायचे झाले
तर तुमच्याकडे वाहन वगैरे काय आहे का पोच करायचं काय हाय की देणार की आहे का बरं ठीक आहे चालतंय मला तुमचा मोबाईल नंबर द्या 95 55 29 29 12 12 00 00 54. 54 तुम्ही बघून घ्या मागं सुद्धा आता ज्वारीचे कणसाचं मोडायचं पण काम चालू आहे इथं बघा ही मावशी बसलेली आहेत आणि मी मालकांचा आत्ता व्हिडिओ घेतलेला आहे या रेटमध्ये पण काहीतरी मालक कमी जास्त करतो म्हणलेले ही जात कुठली ती मालक कडव्याची हे देशी देशीमध्ये येते का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या ह्यांच्याकडे वाहन पण आहे कुठलं वाहन आहे आपल्यापाशी पिकअप आहे. पिकअप आहे का बरं ठीक आहे जर ज्यांना कोणाला शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना कडबा घ्यायचा झाला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधूचा नंबर दिलेला आहे मालक आपलं पूर्ण नाव सांगा बरं आता आपण ज्या तुमच्या रानात थांबलेलो आहे हे टोटल रान किती आहे तुम्हाला 5 एकर आहे का थोडं जरा बोलताना मोठ्यानं बोला 5 एकर आहे आणि 5 एकरमध्ये किती कडबा निघाला आपला 5 एकरामध्ये 2,500 निघालेला आहे का बरं ठीक आहे ही साधारण पेंडी थोडी नॉर्मल तुमच्या डोक्याच्या वर गेलेली आहे किती फूट असेल हो काय अंदाजे 6 फूट आहे. 6 फूट अंदाजे 6 फूट म्हणून सांगते मालक बघून घ्या तरी एका पेंडीचं साधारण वजन किती भरेल हो 3 किलो 3 किलोमीटर जाते 3 किलो पर्यंत साधारण भरेल का आता हा कडबा जो काढलेला आहे हा मुळासहितच कडबा काढलेला आहे सगळा ह्याचे फायदे काय आहेत मुळासहित काढलेला काढलं म्हणजे वर्षभर टिकाऊ राहते मग बरं टिकून राहतो बरं ठीक आहे चालते आता ही पेंडी हातात घेतलेली ही जी जात कुठली होती या कडब्याची कुठली जात येते ही जी देशी गावरा देशी गावरांमध्ये येते का बरं आता ज्वारीचे रेट काय आहेत आपल्यापाशी 3 ते 4 हजार ज्वारी बघून आहे ज्वारी बघून आहे का म्हणजे 3,000 किंवा 4,000 ज्वारी म्हणजे क्वालिटी बघून आहे क्वालिटी बघून बरं ठीक आहे चालते आणि आपला पत्ता काय म्हणलं इथला मुक्काम पोस्ट मुंडेवाडी मुंडेवाडी मंगळवेढा, बरं जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर शेकड्याचे काय दर आहेत आपल्यापाशी आता पेंडे बघून दर चालू आहे तरी अंदाज काय आहे दर तरी मी 17-18 रुपये 17 ते 1800 बरं ह्याच्या आता सीझन चालू झाला आहे नुकताच हे रेट अजून वाढत जातील का काय कमी होत असते त्यात रेट वाढत जाणार आहे. रेट वाढत जाणार आहेत बरं ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर सांगा मला 93 59 19 19 41 41 05. 05 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे